चटपटीत खायचं असेल तर आपण जे घरी साहित्य असतं त्यापासूनच नाश्ता बनवूया. सोपी आहे बनवण्याकरिता आणि आपल्या घरी साहित्य असतं त्यापासून बनवत आहे. इथे मी एक बटाटा कुकरमध्ये शिजवून घेतलेला आहे. अर्धा वाटी पोहा घेतलेला आहे आणि अर्धा वाटी तांदूळ पीठ. इथे 1 वाटी तांदूळ पीठ आणि 1 वाटी पोहा घेतला तरी चालेल. बटाटा आपण छान असा बारीक कापून घेतलेला, साल काढून घेतलेले, बारीक कापून घेतलेला आणि मिक्सरच्या पॉटमध्ये बटाटा घेतलेला आहे. पोहा घेतलेला आहे, जाड पोहा आणि तांदूळ पीठ. इथे मी तांदूळ पिठाचा वापर केलेला आहे. इथे आपण गव्हाचा पीठ किंवा रवाचा पण वापर करू शकतो. पाणी टाकलेले त्याच वाटीने आणि मिक्सरमध्ये छान असं प्युरी बनवून घेतलेली आहे. यामध्ये आपण हिरवी मिरची टाकूया. चटपटीत आहे आणि पटकन बनतं आणि पोहा उपमा नको असतो तर सहज आपण आपल्या घरी जे साहित्य असतं त्यापासून चटपटीत डिश बनवू शकतो. यामध्ये टमाटर टाकलेला, कोथिंबीर आणि मीठ छान असं मिक्स करून घेऊया. यामध्ये मसाला पण आपण कमी जास्त करू शकतो. थोडं चिली फ्लेक्स टाकलेलं, घरीच लाल मिरची बारीक करून घेतलेली आणि चिली फ्लेक्स टाकलेला आणि तीळ टाकलेले. मसाला वाढवायचा असेल तर चालेल. मी इथे फार कमी मसाल्याचा वापर केलेला आहे आणि ही डिश चटपटीत बनतं. छान असं बॅटर बनवून तयार आहे. या पद्धतीने आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये टाकूया इनो किंवा इनो नसेल तर तुम्ही बेकिंग पावडर टाकला, बेकिंग सोडा टाकला तरी चालेल. फार नाही टाकायचा. पोहा खायच्या चम्मचनी अर्धा चम्मच बेकिंग पावडर घेतलेला, बेकिंग सोडा घेतलेला किंवा मी इथे इनो घेतलेला आहे. इनो घेतलेला, त्यावर पाणी टाकायचं आणि पुन्हा बॅटर जे आहे ते मिक्स करून घेऊया, जेणेकरून इनो पूर्ण बॅटरमध्ये मिक्स व्हायला पाहिजे. आपलं बॅटर जे आहे आपण डिश बनवत आहे ते फुलून यायला पाहिजे. इथे तडका पॅन घेतलेला आणि यामध्ये तेल टाकलेले, जिरं टाकूया. इथे तिळाचा पण वापर करू शकतो. बॅटर बनवून घेतलेलं आहे, बॅटर टाकूया. चटपटीत डिश छान अशी बनवून तयार होतं. खालच्या बाजूने शिजू द्यायचं, नंतर आपल्याला पलटून घ्यायचं आहे. बघा छान असं शिजत आहे. सहज आपली डिश जी बनवून घेतलेली आहे, बॅटर टाकलेलं होतं तर खालच्या बाजूने शिजलं असेल तर सहज पलटत असतं. बघूनच वाटत आहे ना, तशीच खाण्याकरता पण खूप छान बनलेली आहे. ही डिश नक्की बनवून बघा आणि कमी गॅसवरच शिजवायची आहे, कारण जेणेकरून आतमधून पण शिजायला पाहिजे. नाहीतर काय होणार, मोठ्या गॅसवर शिजवली तर बाहेरून शिजणार आणि आतमधनं कच्चं राहणार. या पद्धतीने मी पूर्ण डिश बनवून घेत आहे. सहज पलटत असतं, खालच्या बाजूने शिजू द्यायचं. बघा आपल्या घरी जे साहित्य असतं त्यापासूनच आपण छान अशी चटपटीत डिश बनवू शकतो. आणि मी खूप कमी मसाल्याचा वापर केलेला आहे. सकाळी उठलं की सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो की आज नाश्त्यामध्ये काय बनवायचं, तर म्हटलं चला आपल्या घरी साहित्य असतं त्यापासूनच आपण चटपटीत अशी डिश बनवू शकतो. तर तुमच्यासोबत पण ही डिश शेअर केलेली आहे. सहज पलटत असतं, फक्त खालच्या बाजूने शिजू द्यायचं आणि कमी गॅसवरच आपल्या डिशला शिजवून घ्यायचं आहे. आहे ना बनवायला सोपी. तडका पॅन घेतलेला, त्यामध्ये तेल टाकलेले, जिरं टाकलेले, तीळ टाकलेली आणि या पद्धतीने छान असे मी पूर्ण डिश बनवून घेतलेले आहे.
व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. या पद्धतीने नाश्त्यामध्ये सहज आपण डिश बनवू शकतो. बनवून बघा, चटपटीत आहे. मुलांना तसेच मोठ्यांना खूप आवडणार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. बाय बाय.